सध्या इस्रायलचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आहेत। आज ते अहमदाबादमध्ये आहेत। नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केलंय आणि सध्या ते अहमदाबादमध्ये रोड शोसाठी नरेंद्र मोदींसह अहमदाबादमध्ये आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय अहमदाबादमधली आहेत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा अहमदाबादमध्ये रोड शो सुरू आहे। नेतन्याहूंचा आज एक दिवसाचा गुजरात दौरा आहे। आज या रोड शो नंतर नेतन्याहू आणि मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधींना साबरमती आश्रमात जाऊन आदरांजली वाहणार आहेत। तर तिथून दोन्ही नेते अहमदाबाद जवळ बांधण्यात आलेल्या एका उद्योग केंद्राचं उद्घाटनही करणार आहेत। याच सेंटरमध्ये पंतप्रधान नेतन्याहू पंतप्रधान मोदींना खारं पाणी गोड करणारी एक जीप भेट देतील। या जीपचं नेमकं काम कसं चालतं याचं प्रात्यक्षिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवण्यात येईल। सध्या अहमदाबादमध्ये या दोन्ही पंतप्रधानांचा रोड शो सुरू आहे। पण पाहतोय काही वेळापूर्वीच अहमदाबाद विमानतळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांचं स्वागत केलं। या रोड शो नंतर हे दोन्ही नेते साबरमतीला जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहेत। तर त्यानंतर साबरमती इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर बेंजामिन नेतन्याहू अहमदाबाद जवळ उभारण्यात आलेल्या उद्योग केंद्राचं उद्घाटन करतील। तिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना खारं पाणी गोड करणारी एक जीप भेट देतील। अहमदाबाद ते साबरमती असा हा रोड शो या पंतप्रधानांचा सुरू आहे। अत्यंत कडक आणि चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये हा रोड शो पार पडतोय। भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्यासाठी हा भारताचा दौरा सध्या इस्रायलचे पंतप्रधान करतायत। विविध सांस्कृतिक कार्यक्रमही अहमदाबादमध्ये आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांचं स्वागत केलंय। हा रोड शो सध्या सुरू आहे। या संदर्भातल्या अपडेट्स आपण घेणार आहोत। मात्र आता पाहूयात इतर काही बातम्या। देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली नव्यानं स्थापन करण्यात आलेलं 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आजपासून अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करणार आहे। त्यात आधार कायद्याची घटनात्मक वैधता, समलिंगी संबंध ठेवणाऱ्या फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भातल्या यादीच्या निर्णयाविरोधातले अपील, दक्षिणेतल्या शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी यासारख्या महत्त्वाच्या खटल्यांचा समावेश आहे। गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियममधील 4 न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या या घटनापीठात या 4 पैकी एकाही न्यायमूर्तींचा समावेश नाही। सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती ए.के. सिकरी, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण या घटनापीठाचं कामकाज पाहतील। या घटनापीठासमोर आज एकूण 7 खटल्यांची सुनावणी अपेक्षित आहे। संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान सुखोई 30 मधून उड्डाण करणार आहेत। भारतीय वायुसेनेच्या जोधपूरच्या तळावरून सीतारमण उड्डाण करतील। याआधी सीतारमण यांनी गेल्याच आठवड्यात INS विक्रमादित्यवरील MiG-29 या लढाऊ विमानातून उड्डाण केलंय।
याआधी राष्ट्रपतीपदी असताना प्रतिभाताई पाटील यांनीही सुखोई 30 मध्ये उड्डाण केलं होतं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश लोयांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दुसऱ्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी याचिकेवर झालेल्या सुनावणीवर निर्देश देताना न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठानं ती कागदपत्र सादर करून याचिका योग्य त्या खंडपीठाकडे वर्ग करावी असं नमूद केलंय. त्यामुळे हा खटला आता पुढील सुनावणीसाठी नव्या खंडपीठासमोर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकतीस उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करत वर्षाची दमदार सुरुवात करणाऱ्या इस्रोनं या मोहिमेतील कॅट्रोसॅट-2 या उपग्रहानं घेतलेलं पहिलं छायाचित्र प्रसिद्ध केलंय. इंदोर शहरातील होळकर क्रिकेट स्टेडियम आणि परिसराचं सुस्पष्ट छायाचित्र या उपग्रहानं टिपलंय. जमिनीची अत्यंत स्पष्ट छायाचित्र घेण्यासाठी कॅट्रोसॅट-2 हा सुमारे 710 किलो वजनाचा उपग्रह जमिनीपासून 630 किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करण्यात आलाय. जमिनीच्या या सुस्पष्ट छायाचित्रांचा वापर प्रामुख्यानं नगर विकास विभागासाठी होणार आहे. वन विभाग, महसूल विभाग, कृषी विभागांमधील विविध अभ्यासासाठी देखील त्याचा फायदा होणार आहे. संरक्षण दलासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. पाहूयात राज्यातल्या काही घडामोडी फास्ट. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबई पोलिसांना एक मोठी खुशखबर मिळाली आहे. मुंबई पोलिसांची ड्युटी आता फक्त 8 तासच असणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा केली आहे. मिशन 8 आवर्स या कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी घोषणा केली आहे. गेले वर्षभर मुंबई पोलीस दलातील देवनार आणि नंतर काही पोलीस स्टेशनमध्ये ही ऑन ड्युटी 8 तास संकल्पना राबवण्यात आली. सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्यात आला आणि हा प्रयोग यशस्वी झाला. त्यानुसार मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमधील पोलिसांची संख्या लक्षात घेऊन आता सर्वच पोलीस स्टेशनमध्ये ही संकल्पना राबवली जाणार आहे. मुंबई महापालिका रुग्णालयातील उपचार आता महागणार आहेत. मुंबईकरांसाठी 20% तर मुंबई बाहेरील रुग्णांसाठी 30% शुल्कवाढ करण्याच्या निर्णयाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महासभेच्या अंतिम मंजुरीनंतर ही दरवाढ लागू होईल. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या शुल्कात उपचार मिळत होते. मात्र यापुढे मोफत उपचार देण्याच्या अटीवरच गटनेत्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. पालिका रुग्णालयात मुंबईसह मुंबई बाहेरील रुग्णही उपचार घेण्यासाठी येत असतात. यामध्ये केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या 3 रुग्णालयांवर पालिकेला वर्षाला 600 ते 700 कोटी रुपये खर्च होतो. त्यापैकी 10% ही उत्पन्न पालिकेला मिळत नाही. तशीच अवस्था इतर रुग्णालयांची आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं 2 वर्षांपूर्वी रुग्णसेवेच्या शुल्कात 75 ते 100% दरवाढीचा प्रस्ताव मांडला होता. तसंच मुंबई बाहेरील नागरिकांना अतिरिक्त 20% शुल्काची शिफारस केली होती. त्यावेळी दरवाढीला विरोध झाला होता. मात्र काल या शुल्कवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. मदरशामध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या 3 अल्पवयीन मुलींवर मदरशाच्याच शिक्षक मौलानानं लैंगिक छळ केल्याची घटना नांदेडमध्ये उघड झाली आहे. विशेष म्हणजे यात गुन्ह्याची वाढ होणार असून गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या मदरशात मौलाना मोहम्मद साबेर फारुकी हा एकमेव शिक्षक होता. या मदरशामध्ये जवळपास 100 मुली शिक्षण घेत होत्या. केवळ 2 खोल्यांमध्ये या 100 मुलींना कोंबून अरबी भाषेचं शिक्षण दिलं जात होतं. यापैकी 3 मुलींनी इतवारा पोलीस स्थानकात लैंगिक छळ झाल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर आरोपी मोहम्मद साबेर हा फरार झालाय. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेनं नांदेडमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. खर्रा आणि 10 रुपयांचा आमिष दाखवत 3 अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. विसापूर या गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. बलात्काराच्या या 2 वेगवेगळ्या घटना असून त्या एकाच दिवशी घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. शाळेच्या प्रसाधनगृहात हे दुष्कृत्य करण्यात आलं. यातील 20 वर्षीय सूरज हनवते या आरोपीनं 3ही मुलींसोबत हा प्रकार केला. तर दुसरा आरोपी 50 वर्षीय लालाजी पिंपळे यानं 2 मुलींसोबत अत्याचार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पीडित मुलींनी पोटात दुखत असल्याची तक्रार पालकांकडे केल्यावर वैद्यकीय तपासणीत मुलींनी ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर या प्रकरणी तक्रार नोंदवली गेली आहे. दरम्यान आरोपींनी या मुलींना शाळेतून बाहेर बोलावून हा प्रकार केल्यानं पोलीस चक्रावलेत. तो माणूस आला एक तिकडून आला आणि संडासमध्ये ह्या पोऱ्याला दोघीले घेऊन गेल्या. बाकीच्या पोरी खेळत होत्या. त्याला पैसे दिले खाऊ खासाठी, खर्रा खासाठी आणि त्यांनी संडासच्या मागं केलं एवढं सांगितलं. मला माराची धमकी दिलती. सांगील तर तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी दिलती. केवळ 10 रुपयासाठी आणि एका खर्ऱ्यासाठी म्हणजे शाळकरी मुलींवर
बलात्कार करण्याचा जो किळसवाना प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे समाज मन खऱ्या अर्थानं सुन्न करणारा आहे. काय विचार करावा समाजाच्या भीषण परिस्थितीबाबत हे सुद्धा आपल्याला सुचत नाही. अशा प्रकारची ही दुर्घटना आहे. सध्या दोन्ही गुन्हे दाखल आहे. दोन्ही आरोपी आपचे अटक आहे आणि त्यांचे PCR घेतलेला आहे. पुढे तपास चालू आहे आणि आणखी अशी काही मुलींसोबत त्यांनी जर असं केलेलं असेल तर ते पण आम्ही लोकांना निवेदन केलेलं आहे की तशी काही तक्रार असेल तर द्या, तर आपण जास्तीत जास्त हे रेकॉर्डवर घेऊ. पटसंख्येच्या निकषात न बसणाऱ्या शाळा बंद करण्यासंदर्भात राज्य शासनानं आदेश काढल्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील गावांना बसला. या गावातील अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात गेडामगुडा येथील ISO मानांकन मिळालेली एक शाळा तडकाफडकी बंद करण्यात आली आहे. 10 पटसंख्या असलेल्याच्या कारणावरून ही शाळा बंद करण्यात आली आहे. इथले 8 विद्यार्थी उत्तम इंग्रजी बोलत असले तरी त्याचा आता काही फायदा नाहीये. काँग्रेसनं कोरपना या दुर्गम तालुक्यातील 5 शाळा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करत निषेध नोंदवला. गोविंदपूर, गेडामगुडा, कोठोडा बुद्रुक, चेन्नई खुर्द आणि भुईगुडा येथील शाळा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे. 8वी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि 14 ते 18 वर्ष वयोगटातील दर 10 मुलांपैकी 7 जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो, पण 10 पैकी 1/4 मुलांना मातृभाषेतील मजकूर नीट वाचता येत नाही, असा निष्कर्ष अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट अर्थात असरच्या अहवालातून समोर आलाय. देशाच्या 24 राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणासाठी सुमारे 2000 स्वयंसेवकांनी 35 संस्थांच्या मदतीनं 1641 गावातील 25,000 घरांना भेटी दिल्या आणि 30,000 मुला-मुलींशी संपर्क साधून त्यांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली. वांद्रे कुर्ला संकुलात आजपासून प्रसिद्ध महालक्ष्मी सरस प्रदर्शन सुरू होत आहे. 17 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान हे विनामूल्य प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत खुलं असणार आहे. यावेळी सरसमध्ये 28 राज्यांमधून विविध उत्पादनं, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट सहभागी होत आहेत. यावेळच्या सरसमध्ये तब्बल 511 स्टॉल, 70 खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना आणि कारागिरांना तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू या अस्सल ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ अशी सरसची ओळख आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात सायडिंगला उभ्या असलेल्या ट्रेनला अचानक आग लागली. या आगीत गाडीचे 3 डबे जळून खाक झालेत. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर ही गाडी उभी होती. अग्निशमन दल, रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही आग नियंत्रणात आणत आग विझवण्यात यश मिळवलं. सुदैवानं गाडीत कोणीही प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली आहे. ही आग कशानं लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन आता ठाण्यात भरणार आहे. या अखिल भारतीय व्यंगचित्रकार संमेलनातर्फे ठाण्यातील विविध 20 ठिकाणी 20 आणि 21 जानेवारी दरम्यान विद्यार्थी, महिला आणि सर्व वयोगटासाठी कार्यशाळा, प्रदर्शन तसंच परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिवंगत व्यंगचित्रकारांची चित्र देखील ठाणेकरांना पाहायला मिळणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला त्यांच्याच नगरसेवकानं घरचा आहेर दिलाय. शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजी झाल्याचा आरोप करत तुषार कामठे यांनी महापालिकेच्या गेटवरच फ्लेक्स टाकत आंदोलन केलं. महापालिका अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी संगनमत असल्याचा आरोप कामठे यांनी केलाय. मात्र सत्ताधारी असूनही अधिकारी तुमचं ऐकत का नाही, तुमचा वचक का नाही, यावर मात्र कामठे यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. सेंचुरियन कसोटी वाचवण्यासाठी टीम इंडियाला 5व्या दिवशी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना 4थ्या दिवसअखेर भारतानं 3 गडी गमावत 35 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर सपशेल अपयशी ठरले. मुरली विजय, लोकेश राहुल त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली झटपट बाद झाल्यानं आता भारतासमोरचं आव्हान आणखी कठीण झालंय. भारताचा कर्णधार विराट कोहलीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मैदानावर पंचांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 25व्या षटकात कोहली सातत्यानं पंचांकडे ओल्या मैदानामुळे चेंडू खराब होत असल्याची तक्रार करत होता. त्याचप्रमाणे पावसामुळे वारंवार सामना थांबवण्यात येत होता. कोहलीला आपला राग अनावर झाला आणि त्यानं चेंडू मैदानावर जोरात आपटला. यामुळे कोहलीनं ICCच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे कोहलीच्या सामन्यातल्या मानधनात 25% कपात करण्यात आली आहे.
संजय लीला भन्साळींच्या पद्मावत आता 25 जानेवारीलाच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या पॅडमॅन या सिनेमाबरोबर पद्मावतीची टक्कर असणार आहे. पण बॉक्स ऑफिसवरील या लढाईमुळे अक्षयची बायको ट्विंकल खन्ना नाराज झाली आहे. पद्मावत हा मोठा सिनेमा आहे. अनेक अडथळ्यांवर मात करत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण पद्मावतच्या निर्मात्यांनी 19 जानेवारी किंवा 2 फेब्रुवारीला त्यांचा सिनेमा प्रदर्शित करायला हवा होता. त्यामुळे पॅडमॅन बरोबरचा क्लॅश टळला असता असं मत ट्विंकलनं व्यक्त केलंय. वर्ल्ड टॉप मोस्ट हँडसम.comच्या यादीत बॉलिवूडचा क्रिश ऋतिक रोशननं प्रथम क्रमांक पटकावला. या यादीत ऋतिकनं रॉबर्ट पॅटिन्सन, क्रिस इव्हान्स आणि टॉम हिडल्स्टन या प्रसिद्ध अभिनेत्यांना मागे टाकलंय. ऋतिक व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानलाही या यादीत 5वं स्थान मिळालंय. तसंच हेनरी कॅविल, न्यू मिल्स या कलाकारांचाही यादीत समावेश आहे. दीपिका पदुकोण तिच्या आणि रणवीर सिंगच्या लग्नाच्या चर्चांनी आता चांगलीच थकली आहे आणि त्यामुळेच दीपिकानं आता रणवीरपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. म्हणूनच दीपिकानं लंडनमध्ये एक आलिशान घर विकत घेतलंय. दीपिका पद्मावत प्रदर्शित झाल्यानंतर लंडनमधील तिच्या घरात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाणार आहे. वरुण धवन आणि आलिया भट्ट या दोघांची केमिस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. मात्र या दोघांच्या ब्रेकअपनंतर आता वरुण आलियापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच नाही तर आलियासोबत ज्या गाण्याला त्यांच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं ते गाणंच आपल्याला आठवत नसल्याचं वरुण म्हणतोय. ऐश्वर्या राय बच्चन सध्या जस्मिन सिनेमाच्या मेकर्सवर चांगलीच नाराज आहे. सरोगसी प्रेग्नन्सीवर आधारित असलेल्या जस्मिन फिल्ममध्ये आपल्या नावाचा गैरवापर केल्यानं ऐश्वर्या नाराज आहे. या फिल्ममध्ये लीड रोलमध्ये असल्याच्या बातम्यांमुळे ऐश्वर्या नाराज आहे. जय मल्हारमधली बानू बया अर्थात ईशा केसकर आणि काहिद या परदेस मालिकेतील शिव अर्थात ऋषी सक्सेना यांच्या अफेअरची चर्चा सध्या रंगते. ईशा आणि शिवचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. त्यांचा फोटो पाहून ईशा आणि ऋषी यांच्यामध्ये काहीतरी सुरू असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.